नमस्कार. जाती अंतासाठी आंतरजातीय विवाह हा जो आपला कार्यक्रम आहे त्यात आपल्या बरोबर आज आहे मोहिनीताई आणि दयानंद दादा. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा आंतरजातीय विवाह कसा झाला आणि त्यांचा प्रवास पुढे ते कसं करतायत. तर आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. मी मोहिनीताईंना विनंती करतो त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. मी मोहिनी कारंडे. मैत्री पब्लिकेशन नावाची प्रकाशन संस्था चालवते गेली 10 वर्षे आणि सामाजिक क्षेत्रातही थोडंफार काम करते. दयानंद. मी सध्या प्रकाशनाचं काम आणि हिंदी ते मराठी किंवा मराठी ते हिंदी अशा अनुवादाची कामं करतो आणि बऱ्याच सामाजिक संस्थांशी संबंध आहे. गेली 15 वर्षे विद्यार्थी योग चळवळीमध्ये राहिलो आणि मागच्या 3 वर्षापूर्वीपर्यंत गेली 15 वर्षे पूर्णवेळ चळवळीत काम केलं आणि युवा भारत या संघटनेतनं एक राष्ट्रीय संयोजक म्हणून काम केल्याच्या नंतर मी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून थांबण्याचा निर्णय घेऊन आता जरा एक प्रकाशन वितरण लेखन संपादनाच्या कामामध्ये काम करतो. ठीक आहे. तर आता मला तुम्ही सांगा की तुमची भेट कुठे झाली आणि तुम्ही कसे एकमेकांच्या प्रेमात पडलात. भेटीचं गणित असं की चळवळीमध्ये असताना माझं एका मुलीवर प्रेम होतं आणि त्या मुलीच्या घरातनं विरोध झाल्याच्या नंतर म्हणजे पुरोगामी चळवळीतला परिवार आणि तिथे एक मुलगी आणि तिच्या सोबत लग्नाचं ठरलं, सगळं झालं, पण घरातनं एक वेगळ्या पद्धतीने विरोध समोर आल्याच्या नंतर आम्ही ते काही आमचा तो प्रेमविवाह आंतरजातीय आम्ही काही पूर्णतः नेऊ शकलो नव्हतो. असा एक माझ्या जीवनातला एक फेल आहे. पण चळवळीत आल्यानंतर एक ठरवलं होतं की आपण ज्यावेळेस काही लग्न करू तो लग्न करण्याचा निर्णय जोडीदार निवडीचा जो काही निर्णय असेल तो आपण आपल्या पद्धतीने तो घ्यायचा आहे. प्रेमविवाह असेल, अरेंज असेल, कसंही असेल, पण पुरोगामी चळवळीतल्या एक विस्तारित कुटुंबाचा एक विचार करता म्हणून आपल्याला या पद्धतीचा प्रयोग करायला आवडेल. त्यानंतर एक जिंदला शेतकरी आंदोलनाची एक बैठक होती एक 4.5-5 वर्षापूर्वी. तर शेतकऱ्यांची एक परिषद होती मोठी. तर त्या परिषदेच्या निमित्ताने आम्ही सोबत गेलो. म्हणजे मला जायचं होतं त्या बैठकीला. आम्ही सगळे होतो. त्या प्रवासात आम्ही एकमेकांसोबत एक 4-5 दिवस राहिलो, एकमेकांना समजून घेतलं. तिलाही कळलं की मी कुठल्या पद्धतीची कामं करतो. एकमेकांच्या घरची परिस्थिती वगैरे सगळ्या गोष्टींची चर्चा झाल्याच्या नंतर मी तिच्यापुढे प्रस्ताव ठेवला की म्हटलं मला लग्न करण्यास काही हरकत नाही. तिनेही होकार दिला आणि तिने सांगितलं की आपण हा प्रस्ताव आईपुढे ठेवू. तिच्या आईपुढे आम्ही गेलो आणि मग तिच्या आईने होकार दिला. माझ्या बाबतीत असं झालं की मी पारंपरिक पद्धतीनं मला लग्न करायचं नव्हतं किंवा वैदिक पद्धतीने लग्न करायचं नव्हतं. सामाजिक क्षेत्रात काम करणारा असा जोडीदार असावा ही पहिल्यापासूनची इच्छा होती आणि तसा मी हट्ट घरात ठेवला होता. कारण त्यांचं जे पारंपरिक पद्धतीनं मुलगा बघणं चाललं होतं त्याला माझा विरोध होता. त्यामुळे मी बरीच वर्ष लग्न टाळलं होतं. त्यामुळे घरातले पण हतबल झाले की आता हिच्या मनाने जर झालं तरच हे पुढे जाईल. आणि त्यामुळे एक तिशी ओलांडल्यानंतर मी लग्न करत नाही असं या धाकधुकीमुळे घरातल्यांनी मग माझ्या मनाप्रमाणे एक सामाजिक क्षेत्रातला मुलगा निवडण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्यांना त्या सगळ्या मधल्या प्रवासात एक जाणीव झाली की ही हिच्या पायावर उभी आहे, ही स्वतःचा आर्थिक स्वावलंबी असल्यामुळे ही पुढे तिचा संसार चालू शकते. आणि मध्यम मार्ग म्हणून ते माझ्या चॉईसचा मुलगा शोधण्याच्या, तसा आमचा प्रेमविवाह नाहीये, आमचा अरेंज मॅरेजच आहे. फक्त परिचय झाला आमचा आणि त्यामध्ये मला चॉईस होता. म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये अरेंज मॅरेज असलं तरी चॉईस नसतो मुलीला. तर मला हा चॉईस होता. माझ्या आईनं मला सांगितलं की तुला लग्न करायचंय, आम्ही बघितलंय, तू त्याला भेट आणि तुम्ही एकमेकांशी बोलून घ्या आणि तो आता मोठी आहेस त्यामुळं तुम्ही पुढे प्रपंच तुमचा आर्थिक गोष्टी कशा चालवणार आहेत त्याची चर्चा करा. मग याला भेटल्यानंतर मी आईशी बोलले की मला मुलगा आवडलाय. कारण तो मला कुठले पहिल्या भेटीमध्ये इम्प्रेस करत नव्हता. तो जसा आहे ना तसा ओरिजिनल माझ्या समोर होता आणि मला ते जास्त आवडलं की हा मला इम्प्रेस करत नाहीये. जसं आहे तसं त्यांनी त्याची स्टोरी सांगितली पूर्वीची आणि त्याचं सगळं हे स्वच्छ दिसत होतं की त्याची जी काय बाकी आहेत विचार आहेत, त्याला पुढे काय काम करायचं त्याची विजन क्लिअर आहे. आणि बाकी गोष्टी असतात की प्रत्यक्ष आपण लग्नानंतर सहवासात जेव्हा राहतो तेव्हा बाकी गोष्टी कळतात. थोडंसं कन्फ्युजन होतच शिल्लक. पण
ठळक गोष्टी दिसल्या की नाही हा मुलगा नाकारण्यासारखा नाहीये, हा पहिल्या भेटीत आवडला मला, म्हणजे विचार करायला हरकत नाही, इथपर्यंत मी तिथं आले होते. पण तुमचा आंतरजातीय विवाह आहे, तर तुमच्या जातीचा काही घरी परिणाम झाला का? आम्ही दोघंही एका टप्प्यावर आलो होतो की घरातल्यांची मानसिक तयारी करण्याचाच आमचा मागचा काळ गेला असेल, की ते या निर्णयापर्यंत आले की ही मुलं आता आपल्या ऐकण्यातली नाहीयेत, हे यांचे निर्णय घेऊ शकतात आणि त्यांना ते क्रेडिट दिलं पाहिजे. म्हणजे विशेषतः माझ्या आईला दिलं पाहिजे. ती पारंपरिक स्त्री आहे, पण तिने जातीचा विचार नाही केला. विशेष म्हणजे मला हा मुलगा आवडला आणि आता तू भेटून घ्या असं जेव्हा मी आईला सांगितलं, तेव्हा पहिल्या भेटीत तिने याच्याशी गप्पा मारल्या दयानंदची. तिने त्याला पारंपरिक प्रश्न नाही विचारले की तू किती कमवतोस, तुझं स्वतःचं घर आहे का. तिने महत्वाचे 2 प्रश्न त्याला विचारले की तुम्ही दोघांनी ठरवलंच असेल की पुढे तुम्ही प्रपंच आर्थिकदृष्ट्या कसं चालवणार आहे, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा होता की तुमच्या घरच्यांना मान्य आहे का. तर हे 2 प्रश्न माझ्या आईने फक्त त्याला विचारले, दयानंदला. त्यामुळे मला वाटतं की माझ्या आईचं पण याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे. त्यामुळे मला सोपं झालं सगळं. मी जर सांगितलं ना आधी की माझा प्रवासच एक मी 15-16 वर्षाचा ज्यावेळेस पासून होतो, ओके, त्यावेळेस पासूनच घरामध्ये एक बंडखोर असण्याचा प्रवास सुरू झाला असल्यामुळे, म्हणजे 8व्या वर्गात असल्यापासून मामा देशमुखांची पुस्तकं, त्याच्यानंतर मी नंतर साधना साप्ताहिक यायचं गावामध्ये, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पण यायचं. मी 10वीत असताना एक दाभोळकरांना पत्र लिहिलं होतं, ते त्यावेळेस पासून मला साधना हे पोस्टाने माझ्या गावामध्ये ते हे यायचं, म्हणजे ते मोफत यायचं. गावामधल्या लोकांना, सरपंच, पाटील वगैरे सगळ्यांना माहिती होती की हा जो काही मुलगा करणार तर तो जातीतली मुलगी करणार नाही. आणि गावामध्ये जेव्हा लोक विचारायचे कुठल्या जातीची मुलगी आहे, तर ते सांगायचे की ते आहे, जाऊ दे तुम्हाला काय करायचं. तर ते गावात लोक म्हणजे आम्हाला माहितीच आहे ना की तुमच्या जातीची ती नाही, कुठली ना कुठली तर असणारच आहे ती. पण मला काय विचारायचं की आता तुमच्याकडून तर काही तसा विरोध नव्हताच, कारण तुमचं पूर्ण लहानपणापासूनच असं विद्रोही हे होतं, ऍटिट्यूड होतं. पण मॅम तुमच्या घरून काही तसा हे झाला का, म्हणजे जेव्हा तुम्ही आईंना भेटवलं आणि नंतर लग्न केल्यानंतर नातेवाईकांमध्ये कसे जातीय संस्कार जेव्हा पुढे येतात, तसा काय अनुभव आहे का? मी चळवळीत जशी 21व्या वर्षापासून आली आहे, तशी मी नातेवाईक, पारंपरिक लग्न कार्य, बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या सोडून दिलेल्या. माझा एक प्रकारे त्यांच्याशी संपर्क तुटला. आम्ही माझ्यापुरती व्याख्या केली की मला जेवढे लोक आवडतात तेच माझे नातेवाईक, आणि माझं मन जिथं रमतं ते माझं गाव, ही सोपी व्याख्या करून टाकली. आणि चळवळीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर फिरल्यानंतर वेगवेगळ्या लोकांशी, समूहांशी आपण जोडत गेलो. सेवा दल असेल, बाकी आपल्या डाव्या विचारसरणीच्या लोकांबरोबरची एक नाळ असेल, त्यातूनच भावंड मिळाली, सगळ्या प्रकारची नाती मिळाली तिथे. मला वाटतं की आपण खूप रक्ताची नाती वगैरे हे टिकवणं आणि ते फार पारंपरिक गोष्टी, मी त्यातून बाहेर पडली. काय चांगलं वाईट किंवा माझ्या मनाचा विचार मी करू शकते की मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. मला काय योग्य वाटतं आणि मी ते कृतीमध्ये आणू शकते, एवढं हे सगळं, ही प्रगती मला वाटते 8-10 वर्षात घडत गेली. आणि त्यामुळे घरातल्यांना म्हणजे एक समजून आलं की आता ही मुलगी, एकतर तुम्ही मुलींच्या बाबतीत हेच आहे की तुम्ही आर्थिक जेव्हा स्वावलंबी होता ना, तर तुमचे बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले असतात. तुम्ही अवलंबून असलात तर ते प्रश्न गुंतागुंतीचे होतात असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने मी आर्थिकदृष्ट्या, परत सांगते की आर्थिकदृष्ट्या सबल झाल्यामुळे किमान 50% प्रश्न माझे सुटलेले आहेत की मी निर्णय घेऊ शकते. आता मग तुमचा तर लग्नाचा जो अनुभव आहे पुढचा, तुमचं रिलेशनशिप कसं आहे आणि त्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. मला असं वाटतं की आपण नवरा बायको असं समाजाला सांगायला ठीक आहे, पण परस्पर नात्यामध्ये खरंच या शब्दांची गरज आहे का. कारण तुम्ही जेव्हा हे स्टिकर्स लावता तुमच्या नात्यांना, तेव्हा तिथे कुठेतरी ओनरशिप येते, मालकी येते. नवरा म्हणजे मग त्यांनी काय केलं पाहिजे, त्याच्याकडूनच्या अपेक्षा असतील बाईच्या, मग त्यांनी घर चालवणं, त्यांनी अर्थार्जन करणं, घरातल्या वस्तू आणणं, ह्या खूप चौकटी तुम्ही आखून ठेवल्या असतात. मग लोकांसाठी सांगण्यासाठी ठीक आहे आम्ही नवरा बायको, पण आम्ही प्रत्यक्षात तसं नाही जगत. बऱ्याच अशा जोड्या असतात की त्यांच्यामध्ये ठरतं की मिळून काम करणे घरातलं.
मला वाटतं मग त्याची वर्गवारी होते की मग दोघांनी मिळून कुठलं कुठलं अर्धी अर्धी कामं करायची. मला वाटतं की नात्यामध्ये इथं सुद्धा सहजता संपून जाते. म्हणजे दोघांनी एकत्र राहताना त्या सहवासात म्हणजे सांगायची वेळ येऊ नये की हा ही कामं करतो, मी ही कामं करते. त्या दृष्टीने विचार करते त्या नात्याचा. म्हणजे मला असं जाणवतंय तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये की तुमच्या नात्यामध्ये कुठेही पुरुषी अहंकार कुठे दिसत नाहीये. नाही असं नाही. म्हणजे मुद्दा मला जे वाटलं पुरुषी अहंकार असतोच एक तर शेवटी. ओके. हा म्हणजे माझी जी काही जात आहे ना ती म्हणजे मी ब्राह्मण आहे. ओके. मी पुरुष आहे. मी जरा गेली 15-20 काम केलं. मी जरा 10-12 गावं जास्त बघितलेली आहे. 50 पुस्तकं जरा जास्त वाचले. अशा पद्धतीचे वेगवेगळे जे काही गंड आहेत अहमगंड ते आपल्यावर हवी होतात, ते माझ्यावर होतात. त्याच्यामुळे त्याच्यातनं पण भांडणं, त्याच्यामुळे वादविवाद होत नाहीत असं नाही, ते होतात. ओके. पण ते सोडवले का जातात दुसऱ्या बाजूला, तर ती मोहिनी जे म्हणाली की नाही की शेवटी आपल्याकडे जे काही पुरुषांनी घर चालवलं पाहिजे, पुरुषांनी कमावलं पाहिजे, तर एक पुरुष असण्याचा गिल्ट पण आपल्याला मिळतो. म्हणजे एका बाजूला एक गंड मिळतो, एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स पण मिळतो, एक सुपिरियर पण मिळतो. त्याच्यामुळे पुरुषांची पण गोची होते. पण मला लक्षात आलं नात्यामध्ये माझी पुरुष म्हणून नात्यात आपली काही गोची होत नाही. मला 4 वर्षात असं लक्षात आहे की आपल्याला पुरुष म्हणूनचा गिल्ट आपल्याला आपल्या पार्टनरकडनं दिला जात नाही. त्याच्यामुळे आपण पुरुष या हमगंड जोपासण्याची गरज नाही. कधी कधी काय होतं की आपण एक प्रयत्न करतो की आपल्यातला पुरुष अहंकार आपण कमी करायचा, आपण आलो असतो चळवळीतनं. पण दुसरीकडनं एकदा इन्फिरियर कॉम्प्लेक्स दिला गेला की तुम्ही काय कामच करणार. पुरुष म्हणजे कसा की तो करता असला पाहिजे ना. अशा पद्धतीची एक गोष्ट असा मारा झाला की मग तुमचा गंड हा तुमच्यावर हावी होतो आणि मग ते जे काही करायचं नाही, मग तो ऑर्डर्स द्यायला लागतो. अमुक जाऊन तुला हे कळत नसतं, ते कळत नसतं, हे करायचं ते करायचं, मग हे होत नाही. आणि म्हणून मग ते एकमेकांना जे शिकवणं जे होतं ते प्रोसेस बंद पडते. मला जाणवलं की ह्या सगळ्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला पार्टनरनी काही न सांगता, काही न बोलता, किंवा आपल्याला आपण जेव्हा ताणतणावामध्ये असतो त्या काळामध्ये काही न बोलता अत्यंत आबोल राहून पण ज्या पद्धतीचं एक सहकार्य दिलं असतं, त्याच्यातनं काही गोष्टी ह्या पुढे जात असतात. आमच्या नातेवाईकांना काही प्रश्न पडायचे की उदाहरणार्थ ते आम्हाला विचारायचे की तो किती कमवतो, तू किती. तर याच्यावर आम्ही आधीच सोल्युशन ठरवलं. आम्ही 1-2 नातेवाईकांना असं सांगितलं, त्यांनी परत आणखी खोलात जायचा विचार केलाच नाही. तो आणि मी मिळून जेवढं कमवतो तेवढं आम्हाला पुरतं, असं एकच वाक्यात उत्तर द्यायला सुरुवात केली. तर मजेशीर असतं हे की तुमच्या दोघांचं एक अंडरस्टँडिंग आहे ना, तुम्ही कशा गोष्टी कशा मजेने, आणि लोकांना पझल मध्ये ठेवायला मजा वाटते मला कधी कधी. वा, तुमच्या ह्या नात्यामध्ये समता आणि लोकशाही मूल्य खूप रुजलेली दिसत आहेत. तर मला पुढे तुम्हाला हे विचारायचंय की आता आपण बघतोय की आताच्या काही वर्षांमध्ये आंतरजातीय विवाह आपल्याला कमी होताना दिसत आहेत. जे आंतरजातीय विवाह करू इच्छिणारी जी जोडपी आहेत किंवा जी विचार करतायत आंतरजातीय विवाह करावा, त्या जोडप्यांसाठी तुम्ही काय संदेश द्या? म्हणजे मला एक फक्त कमी होत आहेत ह्याच्यापेक्षा माझं निरीक्षण मराठवाड्यातलं एक विचित्र प्रकारचं निरीक्षण आहे. आमच्याकडे मारवाडी, कोमटी म्हणजे आर्यवैश्य कोमटी जे लावतात आणि ब्राह्मण या समाजातल्या मुलींचा जो काही रेशो असल्यामुळे, कमी असल्यामुळे, ते आता त्या परिसरामधल्या महार, मातन, चांभार या परिसरातले जे गरीब दलित लोक आहेत त्यांच्या मुली त्यांच्याशी ते लग्न करतात. आता ह्याला आपण आंतरजातीय विवाह म्हणायचा का, हा एक आता परत प्रश्न जर केला तर त्या पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये ते वाटतंय. म्हणजे होतं असं की एका बाजूला की ते त्यांच्या मुली करतात, पण आपल्या मुलींसाठी मात्र ते मारवाडी, कोमटी, ब्राह्मण आपल्याच जात समाजला बघतात. पण आपल्या मुलाला मुलगी मिळत नाहीये असं म्हटल्यानंतर ते कुठल्याही जातीची मुलगी करायला तयार होतात. आणि आपल्याकडे ह्या मला माहित असलेल्या म्हणजे माझ्या भावाच्या सासरवाडीनं 2-3 असे लग्न झाले की त्या लोकांनी मग त्यांना घर बांधून दिली, 50,000 रुपये दिले, 70,000 रुपये दिले, मध्यस्थांना पण पैसे दिले. हा एक ट्रेंड आहे. दुसरी गोष्ट, मुलांमध्ये जे आपल्या पिढीमध्ये ते
आंतरजातीय विवाह मला म्हणजे माझा जो अनुभव आहे त्याच्यात काही मला काही आकडेवारी वगैरेचा काही माझा मुद्दा नाही, पण मला असं लक्षात येते की लोक आंतरजातीय विवाह करण्याकडे जात आहेत. म्हणजे माझ्या संपर्कातले जे लोक आहेत ते आंतरजातीय विवाह करतात. बेसिकली ते आधी प्रेम विवाह असतात, ते त्यांचं एक प्रेम होतं, नंतर त्यांना जातीचा काही अडसर नको वाटत नाही तर ते काही ना काहीतरी घरामध्ये भांडणं करतात, काय करतात आणि घराच्या विरोधाला म्हणजे घरचा विरोध जो आहे तो झुगारून ते लग्न करतात. लग्न करत नाहीत असं नाही, पण बेसिकली ते त्यांचं प्रेम होतं, ते प्रेम विजातीय असतं. प्रेमासाठी किंमत मोजायची, आपण एकमेकांना आवडतो, आपण एकमेकांनी राहिलं पाहिजे म्हणून ते एकत्र येतात. पण ते एकत्र आल्याच्या नंतर ती लग्न फार टिकत नाहीत. आता माझ्या संपर्कातल्या 2-4 आंतरजातीय विवाह झालेल्या मित्रांचं असं आहे की त्यांचे डिवोर्स पर्यंत प्रकरण गेले आणि डिवोर्स झाले. त्याचा मला त्याच्यानंतरचा जो मुद्दा वाटला की तुमचा आंतरजातीय विवाह हा अरेंज पद्धतीने हो, चळवळीच्या रेट्यामुळे हो की प्रेमामुळे हो, ते झाल्याच्या नंतरचं नातं टिकवण्याच्या बद्दलचं जे काय एक प्रबोधन आहे ते त्याची अनुपस्थिती मला माझ्या निरीक्षणामध्ये मला ती जाणवली. त्याच्यानंतर जे मी म्हणालो की पुरुष असण्याचा जो गंडा आहे, त्याच्यानंतर जात असण्याचा जो आहे तो जास्त नंतर हवी होतो. किंवा मुलं काय करतात, नाही आता माझे आई वडील म्हणतात ना तसं तुला वागलं पाहिजे, आमच्या जातीमध्ये मग ते असं नसतं. मुलगी जर समजा थोडीशी वरच्या म्हणजे कथित वरच्या जातीची असेल आणि मुलगा कथित खालच्या जातीचा असेल तर माझ्या मित्राच्या बायकोने त्याला इथपर्यंत म्हणण्यापर्यंत गेले की ते मला म्हणली ते महाराजा पोरगण नकोय. तर हे असं होतं. किंवा एक ब्राह्मण मुलगी आहे एक आमच्या संपर्कातली आणि नवरा समजा तो नावी आहे, तर त्याच्यामध्ये मग तिचं ते हवी होतं की तू आमच्या घरी गेलो होतो ना, तू आमच्या घरी आला तर पाया पडायला काय झालं होतं देवाच्या, मानत नाही वगैरे. म्हणजे ह्या आंतरजातीय विवाह होतात पण जातीय म्हणजे आपल्याला जे माझं निरीक्षण झालं की होत आहेत त्याला जे होत आहेत त्याचं स्वागत करणं, असे झाले पाहिजेत ह्याच्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न करणं. आणि काही जे होत नाहीत म्हणजे विरोध जर झाला समजा दोन्ही घरच्यांकडून तर चळवळीतल्या सपोर्ट सिस्टम असल्या, एकमेकांना समजून सांगणाऱ्या गोष्टी असल्या, काही मध्यस्थ असले आजूबाजूला तर लग्न होतं. म्हणजे आता अनिसचे काही लोक जे मधल्या काळामध्ये ते काम करायचे आंतरजातीय विवाहाला घेऊन. आता मी लातूरमध्ये बघितलं, आम्ही नांदेडमध्ये बघितलं तर मुलं पळून आली. किंवा आता मोहिनीने पण आळंदीमध्ये काही लोकांना नेऊन शेल्टर दिली वाटली. म्हणजे अशा जिथे असं काही ना काहीतरी सपोर्ट स्ट्रक्चर आहे आणि असं त्यांना वाटतं की आपण घरातनं पळून गेल्याच्यानंतर आधार नावाची गोष्ट आपल्याला कुठला आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आर्थिकच असेल असं नसतं, मानसिक वगैरे काहीतरी आधार मिळणार असं झालं की त्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे अशा आधाराच्या काही रचना उभ्या करत जाणं आपल्याला महत्वाची गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर ते टिकलं पाहिजे. आता काय होतं अरेंज विवाह टिकत नाही, ठीक आहे, मग प्रेम विवाह तरी कुठे टिकतात, आंतरजातीय विवाह कुठे टिकतात. हा जो एक परत त्याच्या विरोधकांचा जो आक्षेप आहे तो हा त्यानंतर नाते टिकवण्याच्या बद्दलचं जे काही प्रबोधन आहे त्याच्या अनुपस्थितीमुळे मग ते त्यांच्या तर्काला बळकटी प्राप्त होते. असं एक माझं निरीक्षण आहे. मला तेच म्हणायचं की आपल्याकडे एक सिस्टीम पाहिजे की प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणतात तसं एक विभाग असला पाहिजे की दोघांनी लग्न करताना, म्हणजे मी मगाशी म्हटलं की मी निवडताना मला तो इम्प्रेस करत नाही, ही मॅच्युरिटी माझ्यातही आली आहे. तर जोडीदार निवडण्याची एक मॅच्युरिटी असली पाहिजे. आंतरजातीय विवाह नाही तर कुठल्याही पद्धतीचा विवाह असेल तरी पण मॅच्युरिटी नावाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये दोघं जण त्यांचं सहजीवन कसं घालवणार आहेत सगळ्याच पातळीवर, म्हणजे आर्थिक पासून सामाजिक पातळीवर, ह्या सगळ्याचाच विचार त्या काउन्सिलिंगमध्ये प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये व्हायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. शारीरिक आकर्षणापोटी झालेली लग्न असतात, काही फॅन्टसी म्हणून लग्न होतात की अरे मी इंटरकास्ट मॅरेज करतो, ही फॅन्टसी असते कधी कधी, म्हणजे कुणाला पटेल माहित नाही पण मला असं वाटतं. आणि त्या भावनेच्या हारात ते लग्न करतात. त्यावेळेला आजूबाजूला त्यांना अरे कर आम्ही मदत करतो असं म्हणणारी माणसं असतात आणि ते होऊन जातं. आणि त्यानंतर मग काही दिवस काही महिन्यामध्येच ती नाती सगळी संपुष्टात यायला लागतात. तेव्हा ह्या अशा प्रकारच्या लग्नांमध्ये दयानंद म्हटलं तसं मध्यस्थी माणसं, अनुभवी माणसं, 4 गोष्टी सांगणारी माणसं हवीत असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही खूपच सुंदर आम्हाला मुलाखत दिली इथे.
आणि तुमच्या एकंदरीत प्रवासातून आणि तुमच्या अनुभवातून मला नक्कीच असं वाटतं की जी आपली मुलाखत बघणारी जी काही तरुण मंडळी असतील त्यांना नक्कीच यातून काही ना काहीतरी बोध मिळेल अशी मी आशा करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.